विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आमदारकीसाठी इच्छुक उमेदवारांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वपक्षीय उमेदवार आपल्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्याचप्रमाणे यंदा आम आदमी पार्टीने 288 जागांवर आपले उमेदवार लढवायचे ठरवले आहे. चिंचोड विधानसभामधून आम आदमी पक्षाचे चेतन बेंद्रे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याच अनुषंगाने त्यांनी चिंचोडचा चेतन नावाने एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमासंदर्भात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी आपण चिंचोड विधानसभेचं जर बघितलं की या चिंचोड विधानसभेत अनेक प्रश्न आहेत. म्हणजे प्रामुख्याने 2 प्रश्नांचा आपण जर विचार केला तर इथं टँकर माफियाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या ट्रॅफिक जामचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत. पण प्रामुख्याने चिंचोड विधानसभेतले हे 2 प्रश्न आहेत आणि नागरिकांची अशी मागणी होती की यांचे खऱ्या अर्थाने जर प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्यातलंच प्रतिनिधित्व सध्या विधानसभेला राहणं गरजेचं आहे. आणि मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे आणि मागच्या शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागच्या 10-12 वर्षापासून विविध आंदोलन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहे. तर लोकांची मागणी होती की दादा तुम्हीच का चिंचवड विधानसभे उभं का आणणार आहेत, ही लोकांची मागणी होती. आणि आम आदमी पार्टीने सध्या महाराष्ट्रामध्ये टल ठोकलेला आहे. 288 जागेवर उमेदवार उभे राहणार आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा पिंपरी असेल, भोसरी असेल आणि चिंचवड अशा तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाण्याचा पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने चिंचवड विधानसभेसाठी चिंचवडचा चेतन म्हणून हे आज कॅम्पेन आपण लॉन्च केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने नागरिकांचे जे काही प्रश्न असतील, नागरिकांची संवाद साधण्यासाठी चेतन बेंद्रे म्हणून एक माझी भूमिका मांडण्यासाठी आज हे कॅम्पेन लॉन्च आपण केलेलं आहे. खरं तर देश पातळीवर तुम्ही इंडिया आघाडी म्हणून सोबत आहात, पण राज्यामध्ये महाविकास आघाडी अजून तुम्ही त्याच्यात सामील नाही. पण निवडणुकीच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर सर्वच आता जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं मेन जे ऑपोजिशन आहे ते बीजेपी आहे. तर आगामी काळामध्ये म्हणजे कशा प्रकारे रणनीती ठरणार आहे, निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं जाणार? आता याच्यात महत्त्वाचा भाग काय आहे की सध्या आमचे प्रभारी आहेत गोपालजी इटाले आणि कार्यकारी अध्यक्ष अजितजी फाटके पाटील, त्यांचे असा आदेश आलेला आहे की आम आदमी पार्टी येणाऱ्या महाराष्ट्राच्या 288 जागांवरती आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे. म्हणून पक्षाचा असा निर्णय की इथल्या शहरातल्या तिन्ही विधानसभा आपण लढणार आहे. चिंचवडची आज एक भूमिका आपण घेतलेली आहे आणि त्याच पिंपरीची पण होईल आणि भोसरीची पण होईल. पण ह्याची सुरुवात पक्षानेच आदेश दिलेला आहे आणि जे काय पुढची स्ट्रॅटेजी असेल किंवा पुढची कशी रणनीती असेल ही पक्ष ज्या वेळी आदेश देईल त्या प्रकारे आम्ही काम करू त्याच्यावर. आतापर्यंत आपण काय केलं? बघा, चिंचवडच्या तुम्हाला प्रामुख्याने सांगू, टँकर माफियाच्या विरोधात आम आदमी पार्टी आणि मी वैयक्तिक अनेक वेळा फॉलोअप घेऊन अनेक आंदोलनं देखील यशस्वी केलेलं. आपल्याला सुद्धा माहिती आहे की इथल्या 6,18,000 लोकसंख्येचा हा मतदारसंघ आहे आणि इथं नाही म्हटलं तरी जवळपास एक 5,000च्या आसपास सोसायट्या आहेत. इथला जो मूळ मुद्दा आहे हा टँकर माफीचा आहे, अनियमित पाणी पुरवठ्याचा आहे. तर ह्या विषयांवरती वारंवार आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही हे भूमिका घेतली. टँकर माफी आहे, ट्रॅफिकचा विषय आहे, परत सोसायटीचा कचरा व्यवस्थापनचा विषय, अनेक शिक्षण आरोग्याचे विषय. तुम्ही बघितलं तर बाहेरून व्यक्ती येतोय पण शिक्षण क्षेत्रात म्हणा की आरोग्यासाठी हा IT इंजिनियर त्याचं कुटुंब लाखोंच्या घरात ह्यांचं बिल भरतोय सध्या. हे कुठे ना कुठं तरी थांबलं पाहिजे. ह्याच अनुषंगाने आपण मागच्या 10 वर्षापासून काम करतोय, असं नाही की आपण मागच्या 6 महिन्यात काम करतोय. जर बघितलं तर टँकर माफी आणि ट्रॅफिकचा प्रश्न महत्वाचा आहे. ते 2 विषय म्हणून विधानसभेत लढता येत नाही. नाही, विषय सगळे आहेत. आता कसं असतं सर, निवडणुकीला सामोरे जाताना अनेक विषय असतात, पण एक आपण सर्वात मोठा प्रश्न कुठला आहे विधानसभेसाठी त्याची मांडणी आपण करत असतो. सध्या टँकर माफिया हा सर्वात मोठा विषय आहे. आपल्याला देखील माहिती आहे ह्याच्या सोसायट्या लाखोंच्या दरवर्षी लाखोच्या बिलं ह्या सोसायट्यांना येत आहेत. म्हणून हा सध्यात प्रमुख आहे. बाकीचे विषय आहेत ना, काळेवाडीच्या भागात घेतला तिथले ते स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. तुम्ही जर रावेच्या भागात घेतला तिथले स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. तुम्ही सांगवीकडे आला तर त्याचे स्थानिक प्रश्न वेगळे. विधानसभा ही अशी आहे की एक टोक सांगवी ते दुसरं टोक किवळेपर्यंत ही सगळे विविध वेगवेगळे प्रत्येक भागाचे प्रश्न आहेत. पण ह्याच्यात कॉमन जर तुम्ही प्रश्न काढले तर एक कॉमन प्रश्न हा पाणी पुरवठा टँकर मुक्त हा विधानसभा झाली पाहिजे, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि हाच वर्ग चाकण, MIDC किंवा हिंजवडी या भागात सारखं येणं जाणं करतो. त्याला ही म्हणजे तो 2-2, 3-3 तास हा वर्ग तिथं ट्रॅफिक मध्ये अडकलेला आहे. तर ही महत्वाची हे 2 महत्वाचे विषय आहेत. इतर विषय पण आहेत त्याच्यामध्ये. वर्षापासून काम करतोय. शहराची ताकद 100% आहे. आपण लोकसभेला देखील बघितलं. मी तुम्हाला सांगतो, आम आदमी पार्टी सगळ्याच पक्षांनी काम केलं, पण सगळ्यात अधिक सक्षमपणे जर कुणी काम केलं असेल तर आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी म्हणजे बूथ लेवलवरती लोकसभेच्या इंडिया आघाडीचा प्रचार आम्ही केला होता. त्यावेळेस सुद्धा बाकीच्या यांना असं वाटलं होतं की आम आदमी कुठे आहे, पण खऱ्या अर्थाने जी ताकद आमची पणाला लागली ती लोकसभेच्या
तर आम्ही एक चांगली दिशा देण्याचं त्या लोकसभेच्या प्रचारात सुद्धा आम्ही चांगलं काम केलं आणि मला असं वाटतंय की या विधानसभेमध्ये तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही एक चांगली लढत या तिन्ही विधानसभेत आम्ही देऊ.